आपल्या महाराजांनी जो अलंकार आहे गळ्यातला, ती कवड्याची माळ स्वीकारली आहे. म्हणजे बाकीच्या राजांच्या गळ्यामध्ये ते एवढी आभूषणं, माळा, सोनं, माणिक, मोती, पण आपला जो राजा आहे त्याच्या गळ्यामध्ये अलंकार काय तर जगदंबेची कवड्याची माळ. म्हणजे एवढा उदात्त राजा आपल्याला भेटला आणि आपण आपल्या राजासाठी किती करू शकतो. आणि कमी पडतोय आपण काहीतरी करायला. हो सर, कमी पडतोय. आणि मी आत्ता ऑन कॅमेरा लोकांना सांगू शकतो की याची सुरुवात मी करेल. हा, कसं? जर उद्या जर असं निधी जमवायचा असेल तर माझ्या ह्या कमाईतून क्या बात है. मला जे काही मी पैसे कमवतील मी ते पैसे द्यायला तयार आहे महाराजांच्या याच्यासाठी. क्या बात है. म्हणजे मी सांगतो ओके. असं म्हणजे खोटं नाही सांगणार. म्हणजे सर या ठिकाणी कलाकार कट्ट्यावरती बसतायत आणि जे काही ते म्हणतात मी इथून कमवेल ते मी माझ्या राजाचे तीर्थक्षेत्र उभारण्यासाठी निधी देऊ शकतो. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये राजांबद्दल एवढं प्रेम आहे. फक्त ते प्रेम व्यक्त होताना कुठल्या तरी भिंती आडव्या येत आहेत, कुठल्या तरी चौकटी आडव्या येत आहेत. तर आपल्याला त्या भिंती आणि चौकटी बाजूला करून आपल्याला आपला राजा सांगता आला पाहिजे, स्वीकारता आला पाहिजे आणि आपल्या राजाचा मोठेपणा आपल्याला उजळ माथ्यानं मिरवता आला पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं.